नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. अवंतिकाला झोप येत नसते म्हणून ती जानकीच्या रूममध्ये आलेली असते. जानकी झोपायचीच तयारी करत असते. झोपली नाहीयेस का अवंतिका? सौमित्र नाहीये ना, मला झोपच लागत नाहीये. जानकी म्हणते, अगं मग औषधं वगैरे घेतली का? हो, औषधं वगैरे सगळी घेतली. वहिनी किती काळजी करताय. वहिनी मला तुमच्या बाजूला झोपायचे. अगं झोप ना, काय विचारतीये? सौमित्र भाऊजी नाहीये म्हटल्यावर सगळी जबाबदारी माझी आहे ना अवंतिका. असं कसं? अवंतिका म्हणते, वहिनी खाली जे काय झालं ते पटलंय का तुम्हाला? म्हणजे एवढा ड्रामा करायची शरू त्यांना काहीच गरज नव्हती. एवढ्याच्या गोष्टीवरून एवढा काय ड्रामा करायची अजिबात नाही. ओव्हर रिॲक्ट करताय शरूवंश, असं वाटत नाही वहिनी? चिडल्यावर तर ठीक आहे, पण तुम्ही काय पेटव काढी, लाव आग, झालं ते झालं. तुम्हाला भीती नाही वाटली? खरं जर पेटवलं असतं, मला इतकी भीती वाटत होती, तर काय झालं असतं कळतंय का? तुम्हाला अजिबात भीती नाही वाटली? नाही ग, अजिबात भीती वाटली नाही अवंतिका. मला खात्री होती की गाडी पेटवणार नाही आणि मग पुढे काही प्रश्नच येत नाही, म्हणून मी बिंदास म्हटलं की काय करायचं आहे ना ते करा. अवंतिका, त्यांचं वागणं खूप संशयास्पद आहे ग. वनचं जे वागताय ना ते संशय येण्यासारखंच वागताय. त्यात काय सुरू आहे, ते काय करताय ना ते कळतच नाही अवंतिका. पण काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे, काहीतरी काही खोळ, पण तो आता कळेल तेव्हा. जानकीला पूर्ण खात्री पटलेली असते की वनसनचं नक्की काहीतरी आहे. ते आपल्याला घाबरवण्यासाठी सगळं काही ड्रामा करत होत्या अवंतिका. तुला कळतंय का? हो कळतंय, पण मला असं वाटतं की त्या स्वतः घाबरल्या होत्या म्हणून हे सगळं करत होत्या. स्वतःची भीती जाण्यासाठी, इनसिक्युअर फील करत होत्या ना, मग काहीतरी ड्रामा करून रिलॅक्स फील करण्यासाठी एवढा काय ड्रामा त्यांनी केलाय. अवंतिका आणि जानकी आता फक्त आणि फक्त त्या शरू बद्दलच बोलत असतात आणि शरूनी जे काय तमाशा घातलाय त्याबद्दलच त्यांना सारखं सारखं आठवत असतं आणि तीच चर्चा त्यांच्यामध्ये चाललेली असते. का म्हणते, एक खात्री पटली, 100% काहीतरी लपवताय. आता काय लपवताय, कशासाठी लपवताय, एवढं आपल्याला शोधायला लागणार. त्याची भीती लपवण्यासाठी पॅनिक झाल्या आणि मग असं काहीतरी करत होत्या. अवंतिका, काय भीती असेल ग? आपल्या कुटुंबाला सांगायचं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आपल्या कुटुंबापासून प्रॉब्लेम लपवला तर काय होतं? प्रॉब्लेम वाढत जाणार आणि सोल्युशन मिळणार नाही. किती सोपं आहे खरं बोलणं. खरं बोलल्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. मग वंश असं का वागताय मला तेच कळत नाहीये. बोलणं सगळ्यांना सोपं वाटत नाही ना, बरोबर आहे की नाही? उद्या खरं काय खोटं काय याचा अंदाज येणारच आहे ना, त्यामुळे असू द्या की आजची रात्र जाऊ द्या, उद्या तर सगळा रिझल्ट कळणारच आहे. जानकी म्हणते, ये अवंतिका चल झोप. खाली आता कोणीतरी दार जोर जोरात वाजवत असतं. आता सारंग येतो आणि सारंग दार उघडतो. इकडे तिकडे बघतो, तो कोणीच नसतं. मागे पुढे सगळीकडे सारंगने बघितलेलं असतं. त्या दरवाजाच्या आसपास सुद्धा कोणीच सारंगला दिसत नाही. सारंग परत दार लावून घेतो. सारंगला आता किचनच्या दिशेने कोणीतरी हळूहळू येताना दिसत असतं. सारंग म्हणतो, अरे बापरे, चोर! घरी दादा नाहीये म्हटल्यावर मलाच काहीतरी करायला लागणार आणि बंदोबस्त करावा लागणार. सारंगने तिथे टीव्हीवर असलेला फ्लॉवर पॉट उचललेला असतो. सारंग डोक्यामध्ये घालणार तेवढ्यात काही जोरात फ्रीजमधून डोकं वर आलेलं असतं आणि जोरात ए असं ओरडते. ती असते आजी. आजी आलेली असते आणि एवढ्या अंधारात त्या फ्रीजमध्ये काय उचकत असते तिचं तिला माहिती. सारंग इतका घाबरतो या आजीला बघून. सारंग म्हणतो, कोण आहे कोण आहे? अरे मी आजी. आजी, माझी आजी? सारंग, अरे हो, तुझीच आजी रे सारंग. खरंच माझी आजी आहे की चोर आहे, मला एकदा खात्री करू दे. एक गाढवा मला चोर म्हणतोय. तुला दिसत नाही का तुझी आजी आणि मला चोर म्हणायची हिंमत करतो? सारंगचा चांगलाच कान पिळलेला असतो आजीने. पिळायना त्याच्यावरून कळलं की माझी आजी आली आहे. आली माझी आजी आली. एवढ्या रात्री तू का आली, कुठून आली, कशी आली, काही कळेल का? काय म्हणजे काय? बस, ज्या बसने मी आली ती बस जरा उशिरा आली आणि त्यामुळे मला यायला उशीर झाला. अच्छा अच्छा, म्हणून उशिरा आली होय. मी आले होते दरवाजातून, दार वाजवलं, कडी वाजवली, दार फक्त तुटावं एवढंच काय शिल्लक राहिलं होतं. इतकं जोर जोरात दार वाजवलं, कोणीच दार उघडलं नाही. मूर्ख आहे रे तुम्ही, किती वेळची दार वाजवतीये, कोणी सुद्धा आलं नाही. मग मी मागच्या दाराने आली आणि सगळ्यात महत्वाचं, मूर्ख लोक बेल सुद्धा बंद करून ठेवतात, त्यामुळे सगळ्यांचीच फजिती होते. सॉरी 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 आजी, खरंच सॉरी, चूक झाली हा. मग काय, शेवटी मागच्या दाराने आले मी, माझ्याकडे पर्याय नव्हता आणि मागचं दार हे उघडच होतं. आजी म्हणते, मूर्ख आहेस काय रे, मागचं दार उघडच होतं. सॉरी सॉरी, चूक झाली हा. खरंच खरंच ग, माझ्याकडून दार कसं उघडं राहिलं काय माहिती. एवढ्या रात्री मागच्या दारानं आलीस आणि डायरेक्ट फ्रीज मध्ये घुसली काय ग? भूक लागली रे, काही खायला मिळतंय का बघत होते मी. सारंग म्हणतो, हो हो, लागली असेल की भूक. आजी म्हणते, अरे 7 वाजता जेवलीये मी, आता कसं इतक्या वेळ राहू शकते? 7 कुठे, आता 4 कुठे पहाटीचे. तरी खावंसं वाटलं म्हणून म्हटलं फ्रीज मध्ये बघावं काही दिसतंय का. सारंग म्हणतो, अरे रे रे, मग मिळालं का? फ्रीज उघडला तर दिसलाय आंबा. म्हटलं पटकन खाऊन घ्यावं. सारंग म्हणतो, अरे वा 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 वा, घ्या घ्या, खाऊन घ्या आंबा. मला खूप आवडतो ना आंबा. सारंग म्हणतो, मला पण खूप आवडतो. आजी सारंगला म्हणते, उभा काय इथे, लगेच निघायचं आणि रूम मध्ये जायचं तुझ्या. मी कसा आंबा खाते ते बघत थांबणार आहे का? सारंग म्हणतो, नाही नाही नाही, बाहेर जायचा आणि माझं सामान आहे ना तेवढं आतमध्ये घेऊन यायचं, लगेच बाहेर जायचं. माझ्या खोलीत सामान ठेवायचं या, तुझ्या खोलीत माझं सामान ठेवायचंय, माझ्या खोलीत तुझं सामान?
हो, तुझ्याच खोलीत राहणार आहे मी सारंग. तुझ्या खोलीत मी झोपणार आणि तू बाहेर झोपणार. सारंगला आता धक्का बसतो. काय तू आणि माझ्या खोलीत आणि मी बाहेर? काय बोलतीयस तू? बाहेर किती उकडतं माहितीये ना, माझं काय होणार? त्यामुळे मी बाहेर नाही झोपू शकत आणि आजी बाहेर झोपली तर तिचं काय होणार माहितीये का तुला सारंग? त्यामुळे मी बाहेर झोपू शकत नाही. तू बाहेर झोपायचे आणि मी तुझ्या खोलीत झोपणार. बरं सारंग, तुझ्यावर एक मेहरबानी करते मी बेडवर झोपेल, तू खाली बिछाना करून झोप. सतरंजी टाक रे, पोतेर नाही म्हणायचे मला, सतरंजी टाक. मग आता उड्या मारायला लागलेला असतो आनंदाने की माझी आजी आली, माझी आजी आली. खूप आनंद झालेला असतो सारंगला. मग आता आजीच्या गळ्यात पडतो, मला खूप आनंद झालाय आजी तू आलीस. आजी म्हणते बास झालाय ना आनंद, आता कळलाय मला. सामान आणायचं आणि रूम मध्ये ठेवून यायचं. चल, एवढी कसली ओरडतेस ग? हे कुठे घेऊन चाललाय? ठेवतोय तिथे. मग आता चाललेलं असतो, लगेच आता आंबा खाणार असते. सारंग निघून गेल्यावर आजी म्हणते अरे देवा, हा सारंग आहे तसा आहे, कधी सुधारणार आहे? महिन्यात जन्माला आलाय ना तसाच हा सारंग काय सुधारत नाहीये. इकडे मात्र शरूला झोप येत नसते. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे सारखं चाललेलं असतं. तिला काय झोप येत नसते. सारखे विचार चक्र चाललेली असतात तिच्या डोक्यात. तिला म्हटलेलं असतं की ऋषिकेश, सौमित्र, ऐश्वर्या आत्ताच बाहेर गेलेत बेंगलोरला, त्यांची मीटिंग आहे म्हणून. बेंगलोर हा शब्द ऐकल्यावर अगदी चवताळलेली असते, पिसाळल्यासारखी वागायला लागलेली असते ही शरू. तेच तशी इनसिक्युअर झालेली असते. हे लोक माझी इन्क्वायरी करायलाच गेली आहे, माझ्याविषयी काय खरं खोटं जाणून घ्यायला गेलेत. काय शरूने तमाशा मांडलेला असतो आणि आता सुद्धा तिला झोप लागत नसते. लगेच ती उठून बसलेली असते की बेंगलोरला ही माझी चौकशी करायसाठीच गेले, मला खात्री. मला असं काय वाटतंय म्हणसं, तुमच्याबद्दलच इन्क्वायरी करायला गेलेत का असं विचार करताय? तिची झोप उडालेली असते, आता उठून बसलेली असती. हे लोक जर बेंगलोरला गेले, तिथे काय ते सत्य कळालं तर करायचं काय? जर कार्तिकला भेटले, सगळी इन्फॉर्मेशन मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं विक्रांतचं सत्य जे यांच्या समोर आलं तर काय करायचं? आता मात्र या शर्वरीला काय करू आणि काय नाही असं झालेलं असतं. विक्रांतचं सत्य समोर आलं तर काय करायचं? जानकीला झोप लागत नसते. जानकी सुद्धा उठून बसलेली असते. अवंतिका झोपलेली असते. जानकीला सुद्धा तोच शर्वरीचा प्रसंग आठवत असतो. तिने कसं घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला, मी आग लावेन, मी काडी पेटवेल, काय काय धमक्या देत होती शर्वरी. जानकीला हे सगळं आठवत असतं. जानकी शर्वरीला म्हटलेली असते अगदी डोळ्यात डोळे घालून, जे करायचंय ते कर, आम्ही घाबरत नसतो, धमक्या देऊ नको, तुला काय करायचंय ना ते तू कर. पटकन कानाखाली दिलेली असते शर्वरीच्या जानकीने. जानकीला हा प्रसंग सारखा आठवत असतो. म्हणते शर्वरी वंशाचा तमाशा कशासाठी चाललाय, का ते तमाशा करताय, हे कळायचं असेल त्यासाठी रात्रभर तरी वाट बघायला लागणार. उद्या सकाळी सगळं काही कळणार, तमाशा कशासाठी आणि काय चाललाय. जानकीला माहिती असतं ऐश्वर्या गेली म्हणजे पुरेशी माहिती ती घेऊन येणार म्हणजे येणारच. कोढं उलगडणार म्हणजे उलगडणार. मस्तपैकी सारंगच्या रूम मध्ये झोपलेली असते, निवांत घोरत पडलेली असते. बिचारा सारंग खाली बिछाना करतो आणि खाली झोपलेला असतो. आजी लगेच त्याला उठवते, काय रे तुझी बायको कुठे? माझी बायको गेलीये बेंगलोरला. बेंगलोरला कशाला रे? काय रे, बेंगलोरला कुठे गेलीये? शरूकडे गेलीये का? सारंग बिचारा झोपलेला असतो की आजी एक एक प्रश्न हळूहळू विचारत असते. नाही रे, शरूताईकडे नाहीच गेली ती. शरूताई इथेच आली की राहायला? तिच्याकडे कोण जायला लागले? शरू इथे? हो. ऐश्वर्या, ऋषिकेश दादा, सौमित्र दादा तिघे गेले, त्यांची काहीतरी महत्वाची मीटिंग आहे म्हणून. शरूताईकडे नाहीच गेली, वेगळ्याच कामाला गेले. त्या कामावरून खूप सारा तमाशा झालाय. आता प्रश्न विचारू नको, मला झोपू दे. सारंग तिसऱ्यांदा खाली झोपलेलं असतो, रिलॅक्स. आजी परत डोळे उघडते आणि म्हणते कसला तमाशा आहे सारंग, सांग की काय तमाशा झाला? सारंग चिडलेलं असतो, उठून बसतो. मला जेव्हा तोंडातून तमाशा शब्द निघाला तेव्हाच वाटलं तू नक्की मला विचारणार म्हणजे विचारणार, तू काय शांत बसणाऱ्यातली नाहीये. कान टवकरणार, तुला सगळं ऐकायचं असणार. पण बरंच काय झालंय, तुला उद्या सकाळी सांगेन, आता झोपू दे, मला झोप येते. ठीक आहे, झोपी गेलेलं असतो की आजी परत त्याला 5व्या-6व्या वेळेला उठवते. हे पंखा कमी कर ना जरा, थंडी वाजती. आत्ता म्हणतीये थंडी वाजतीये, जरा वेळाने म्हणणार की पंखा अजून वाढव, मला गरम होते. नाही सांगणार. बास काय एवढा? आजी म्हणते हो बास. आजी काय सारंगला झोपू देत नसते आणि स्वतःही झोपत नसते. आजी परत त्याला उठवते. ए सारंग आता चिडलेलं असतो. आजी मी उठणार नाही, मला आवाज देऊ नकोस. दे ना, डोकं दुखतंय. मी उठणार नाही, तुला काही देणार नाही. दे ना बाम, दे ना, डोकं दुखतंय ना. बिचारा सारंगचे पुरते हाल केलेले असतात त्या आजीने. त्याला काही झोपू दिलेलं नसतं. इतक्या वेळा उठवते त्याला की त्याची झोपच उडून गेलेली असते. आजी मुद्दाम हे सगळं करत असते आणि सारंगला खूप त्रास होत असतो बिचारा, तरी सुद्धा काही बोलत नाही. मग आता आजीचं डोकं दुखतंय म्हणून आता बाम आणण्यासाठी निघून गेलेला असतो. शहाणा आहे, फार शहाणा आहे सारंग, सगळं काही ऐकतो माझं. आणि परत बाम आणून दिलेलं असतो. आजी तोपर्यंत बडबड करतच असते. हा तुझा बाम, तू लाव आणि गुपचूप झोप, प्लीज मला झोपू दे, मला खूप झोप येते. हात जोडतो आणि म्हणतो झोपू दे मला, प्लीज मला उठवू नको, मला फार झोप येते. आजी नको त्रास देऊ, झोपू दे ना ग. झोप ना, मी कुठे काय म्हणतीये, काय असेल ते उद्या बोलूया, आता मी झोपणार आहे. मी अजिबात तुझं काही ऐकणार नाहीये. सारंग बिचारा परत आठवणी झोपलेलं असतो. अरे गुड नाईट म्हणायचं राहिले की सारंग आता खूप चिडलेलं असतो, कारण तिने खूप बोर केलेलं असतं, ती खूप त्रास देत असते. आजी गुड नाईट बोलायला उठवलं का करतेस ग तू, झोप की तुझी. गुड नाईट नको बोलू, नको उठू, झोपू दे की मला.
झोपू का आता? झोप झोप झोप. एवढा काय चिडतोय रे? फक्त गुड नाईट तर बोलली. ही आजी घोरायला लागलेली असते, इतकी मोठ्या मोठ्याने घोरत असते की सारंगला झोप लागणं अशक्य. विचित्र विचित्र आवाज काढून झोपत असते ती. मांजरीचा, कुत्र्याचा सगळे आवाज काढत असते आजी आणि झोपत असते. सारंगच्या झोपायची अगदी वाट लागलेली असते. त्याला काय आजी झोपू देणार नाही हे सारंगला कळालंय. तो लगेच झोपले आणि लागली घोरायला. सारंग इकडून तिकडे पण सारंगला काही झोप लागत नसते आजीच्या या घोरण्याने. दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश छान अशी सकाळ झालेली असते. आजी तयार होते, नाश्त्यासाठी येऊन बसते. जानकी म्हणते, अहो आजी कधी आला? आजी म्हणते रात्री. आता सुमित्रा आलेली असते. अगं आई तू कधी आलीस? रात्री आलीये मी. नमस्कार करते. आता आईचा आशीर्वाद वगैरे घेतलेला असतो. छान अशी सकाळ झालेली असते. सगळेजण साखर झोपेत होता ना तेव्हाच आलीये मी. वाजवलं, बेल वाजवली, मग काय शेवटी किचनचा दरवाजा उघडा होता, मग त्याच्याने आतमध्ये आले. कळवलं का नाहीस ग तू आलीये म्हणून? म्हणजे काय? तुला नाही तर मी येऊ शकत नाही का या घरात? अगं आई तसं नव्हतं म्हणायचं, म्हणजे तुला कोणीतरी घ्यायला आलं असतं ना. म्हटल्यावर मी जागी राहिली असती, तुझी वाट बघितली असती, तुला जेवायसाठी थांबले असते मी. उशीर झाला का ग? हो पहाटेचे 4 वाजले होते. की म्हणते 4 वाजता? बाप रे. तेवढ्यात आता सारंग सुद्धा आलेलं असतं. बोलात कुठे तुम्ही? सारंग म्हणतो माझ्या खोलीत, तिला दुसरी जागा कुठे झोपायला? माझी खोली सोडून तिला आहे का जागा? काय सकाळी आली, मला ओरडली आणि माझ्याच रूम मध्ये झोपली. स्वतः गार अशी मस्त झोप घेत होती आणि मला काय परेशान केलं. मला झोपच लागू दिली नाही तिने. रात्रभर जागा होतो, मला अजिबात झोप आलेली नाहीये. हिने माझं झोपेचं खोबरं करून टाकलंय आजीनं. तेच काय, खरंच तुझ्यामुळे मला झोपच आलेली नाहीये. सारंग आता चिडलेलं असतो आजी. मोठ्या मोठ्याने घोरत होतीस ग? होती की डरकाळी फोडत होती मला कळालंच नाही. पण काहीतरी कार्यक्रम चालला होता. जोरात अशी बसवलेली असते. गप्प बसा, काय लावलंय रे? घोरत होती. एको नव्हती रे जवळ, मग त्याला झोप लागत नव्हती आणि मला म्हणतो की मी घोरतीये. तोंडालाच हात लावते. आजी काहीही बोलत सुटलेली असते. माझ्या घोरण्यावर घसरू नको आणि काहीही बोलू नको. अरे ठीक आहे, अजिबात काही बोलू नकोस. जानकी म्हणते, भाऊजी ते बोलताय ते बरोबर आहे का? काय ऐकतेस वहिनी तू? म्हणते नाश्त्यासाठी बसा, मी चहा आणते. तो चहा तू आजीलाच बघ काय हवं नको ते. पाड ग, काय केलंय ते? इडली सांबार केलंय. शी, काय ते इडली सांबार ग? काहीतरी दिवसानंतर मी आली, काहीतरी चमचमी छान असं काहीतरी बनवायचं ना. तर काय तर म्हणे इडली सांबार. आता मात्र सुमित्रा चिडलेली असते. आई तू आली आहेस, आम्हाला काय स्वप्न पडलं का? आम्हाला माहितीच नाही तू आली आहेस. तू आली माहिती असतं बनवलं असतं काहीतरी चमचमीत. वा सुनेची ढाल बनवून लगेच तिची बाजू घेतली, तिला सावरलं. चांगली सासू आहेस ग तू, एक नंबर. जरा सुद्धा तिला काही बोलू देत नाही. महत्वाचं तुझ्याशी बोलण्यात कुठे काय अर्थ आहे? मी बोलतच नाही की. रात्रभर मी उपाशी, काहीच खाल्लेलं नाहीये. किती भूक लागली तुला काय सांगू मी. असेल ते वाढा, पोटात काहीतरी घालते ग बाई. पोटातले कावळे जरा शांत करते. घाला वाढा पटकन मला काहीतरी. म्हणतो आल्या आल्या पहाटे तरी 4 आंबे खाल्लेत आणि आपल्यालाच दाखवते किती उपाशीच आहे. जानकी म्हणते, हो 4 आंबे? अगं बहिणी गप्प बस, किती ऐकेन की. काय म्हटली? पोटात खड्डा पडला. 4 आंबे खाल्ले तरी खड्डा कुठून पडतोय? की आणि सारंग हसत असतात आजीवर. आजी मात्र गप्पागप खात असते, कारण तिला भूक लागलेली असते. तिला बघत असते आई किती पटापट खातीये. तेव्हा आई सुमित्रा म्हणते, जानकी कोणाला तरी इडली सांबार आवडलेले दिसते, पोट भरून खातय ग. काही नाही आवडलं बिवडलं तर भूक लागली म्हणून खालतीये काहीतरी पोटात. आवडलं असं नाहीच आहे. सुमित्रा खूप हसत असते आईच्या या वागण्याला. आवडण्यासारखं काय याच्यात? काहीच नाही आवडण्यासारखं. चटणी वाढ. जानकी म्हणते, हो वाढते की. ओवी आलेली असते पळत आणि घट्ट अशी मिठी मारते. कधी आलीस आजी तू? माझी आजी आहेस ना तू. कधी आलीस ग? अगं बाई हळूहळू, कान दुखताय माझे, कान फुटतील. एवढी काय ओरडतीये? ती जोरात बोलत असते. सुमित्रा म्हणते, अगं आई तिच्यापेक्षा तू किती जोरात ओरडतीयस? तेव्हा कान फुटले नाही का तुझे? लहान आहे एवढं काय ग? सारंग म्हणतो, मग तिला कळू नाही का ती लहान आहे म्हणून तिच्यावर एवढी ओरडतीये? आजी एवढ्या दिवसाने बघितलं ना म्हणून विचारलं प्रेमाने. एवढं काय लगेच? एवढी जोरात नाही बोललीये मी खूप आनंदी झाले आणि तुला घट्ट अशी मिठी मारून बोलले. तिचे गाल असे ओढलेले असतात ओवीने. अगं बास माझे गाल काय तोडून घेतीस की काय? तुझी नात आहे ना ही मला किती दिवस त्रास देणार आहे ना काय माहिती बाबा. मला तर भीतीच वाटते तुझ्या नातीला बघून. अगं पंजा आजी डोंट वरी, मी आता 10 दिवस घरात नसणार आहे. 10 दिवस कुठे जाणार आहेस बाळा? दिवस समर कॅम्पला चालली आहे ना मी, मग मी काय तुला त्रास द्यायला नसणार आहे. जी म्हणते 10 दिवस घरात काही तुटणार फुटणार नाही, शांतता राहणार, सगळं छान होणार, फक्त 10 दिवस. वा 10 दिवस छान जाणार ग बाई. आता ओवीने तंबोरा फुगवलेलं असतं की ओवीला राग आलेला असतो की ही माझ्याबद्दलच बोलतीये. की म्हणते ओवी बाळा चल बरं नाश्ता करून घे, बस चल. विसरलीस का? नाश्ता बस मध्ये मिळणार आहे. अरे हो मी खरंच विसरले. म्हणतो दूध प्या, जायची तयारी करू आपण, चला. सारंग आता ओवीला दूध देत असतो आणि तयार होऊन छान अशी अवंतिका सुद्धा आलेली असते. जी कधी आला तुम्हाला नमस्कार करते. असू द्या मित्राने सगळं सांगितलंय, आता वाकायचं नाही. दोन जीवांची आहे ना, मग असं वाकायचं नाही आणि स्वतःची काळजी घ्यायची. कळतंय का तुला अवंतिका? परत वय असं काही करायला जाऊ नको. हो आजी एवढं पण काही नाहीये. ते का आता हसायला लागलेली असते. आजी तुम्ही पण काय बोलताय हो? म्हातारी इतकी शहाणी असते की जानकीला टोचून बोलते आणि म्हणते, आता कुठे मी खरी पंजी आजी होणार आहे?
पणजी आजी होण्याचं सुख काय असताना आत्ता मला कळणार आहे. आता हिचं हे बोलणं जानकीला टोचलेलं असतं, जानकीला टोचावं म्हणूनच ही बोललेली असते. आता सुमित्रा, अवंतिका, सारंग, जानकी सगळ्यांनाच वाईट वाटलेलं असतं. आजी जे बोललेली असते त्याचं, पण आजीवर मात्र काही परिणाम झालेला नसतो. मुद्दाम जानकीला त्रास व्हावा यासाठीच ती बोललेली असते. अवंतिका आता येऊन बसलेली असते. तिला कळतं की जानकीला वाईट वाटलंय, पण आता ती काही बोलू शकत नसते. सुमित्रा म्हणते, अवंतिका घे बरं, तुला इडली सांबार आवडतं ना, चल बस बस घे. की वहिनी माझ्यासाठी केलंय. जानकी खूप आनंदाने तिला खायला वाढत असतात. सारंग आणि ओवीचं काय, दूध पित असतात, त्यांचं किचन मध्ये काहीतरी चाललेलं असतं आणि हे सगळे नाश्ता करत असतात. तर म्हणते, आई तू परत आली ना, खूप बरं वाटला, छान वाटलं. आता आलेली असते ही शर्वरी. लांबूनच आजी असं करते आणि आशीर्वाद घेते. कधी आली शर्वरी, बरी आहेस ना ग? शर्वरी म्हणते, हो बरी आहे. बाबा कुठे आहे ग शर्वरी, बरी आहेस का तू? जावई बापाला तिकडे सोडून आली की काय? पोरगा कुठे आहे ग तुझा, त्याला आणलायस का बरोबर? आता सुट्ट्याच ना नाहीतरी. शर्वरी चिडलेली असते. फक्त माझ्याबद्दल विचारणं एवढं पुरेसं नाहीये का? सगळी चौकशी करायलाच लागते का? त्याबद्दल विचारपूस करावी एवढं प्रेम सुद्धा शिल्लक नाहीये का? असं कसं बोलतीयस तू? असं कसं ग? तू माझी सगळ्यात लाडकी नात आहे ना, मग चौकशी करायला नको? तुला विचारणार नाही, तुझी चौकशी करणार नाही असं होणार का? नाही ना. तुझ्यावर माझं खूप खूप प्रेम आहे, काही विचार करू नको. हा शर्वरी, कशी आहेस ते सांग. कशी दिसतीये? छान दिसतीये. मग छानच आहे मी. बरे आता रडायला लागलेली असते. आजी जोर जोरात ओरडते, गप गप गप, रडू नको. शर्वरीने परत नाटकं सुरू केलेली असते, रडायचा ड्रामा. की बिचारी असं दाखवत असते. म्हणते, शर्वरीची आई म्हणजे सुमित्रा म्हणते की आधी खाऊन घे ग आई तू, मग काय ते चर्चा करा. सुमित्रा म्हणते, शर्वरी तू पण खाऊन घे ग. आजी लगेच खायला लागलेली असते. आजी नाटकं करत असते, फार काळजी वाटतीये म्हणून. लगेच ती खायला सुरुवात करते. शर्वरी या दोघींकडे सुद्धा रागाने बघते. नाश्ता आहे ना बाळा, घे बरं खाऊन. खायला सुरुवात करते त्या आधीच विचारते की नाना कुठे? सुमित्रा म्हणते, अगं त्यांच्या मित्राकडे गेलेत. आणखी अवंतिका एकमेकींकडे बघतात आणि गुपचूप बसतात. ओवीला दूध दिलेलं असतं, ओवीने सगळं दूध संपवलेलं असतं. सांगितलंय ते सगळं लक्षात ठेवायचंय, जायचंय, पण मी सांगितले ते नियम लक्षात ठेवायची. ओवी बाळून राहायचं, बरोबर ना? ही बाहेर जायचं नाही, एकटीने फिरायचं नाही. जे जानकीने नियम ओवीला सांगितले, ओवी परत जानकीला ते सगळे सांगत असते. अशी काहीही बोलायचं नाही. माहिती आई, सगळं माहिती ग मला. जानकी आता हसायला लागलेली असते ओवीवर. सगळ्यात महत्वाचं, कोणाशीच भांडण करायचं नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माझ्या लक्षात. म्हणते, हो ग माझी राणी, सगळंच लक्षात आहे तुझ्या. ती म्हणते, तुझी नात कुणाशी भांडणार नाही असं होणार का? भांडणं तिचा आवडीचा विषय, ती भांडण करणार म्हणजे करणारच. सगळेच आता ओवीवर हसत असतात. तर आता बोलायला लागते. जानकी म्हणते, आजी लक्ष देऊ नका, ती मस्करी करते, तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ. म्हणते, पंजे आजीला नमस्कार कर आणि चल निघाता. की सारंग चाललेले असतात ओवीला सोडवायला, की निघून गेलेली असते. आजी म्हणते, हे नमस्कार बिमस्कार सगळी नाटकं या जानकीची, सगळी नाटकं. आजी म्हणते, जानकीला कोणीतरी समजून सांगा, मोठ्यांचा आदर नमस्कार चमत्कार करून होत नाही, तसं वागायला सुद्धा लागतं, कळतंय का? सांगा तिला कोणीतरी. गे सुमित्रा, जानकीची नाटकं थांबवता येत नाही तुला? अवंतिका म्हणते, आजी काहीतरी काय बोलताय हो? कसली नाटकं वगैरे? वहिनी आहे तशाच वागतात, नाटकं बिटकं काही करत नाही. अवंतिकाला म्हणते, तोंड बंद ठेवायचं आणि माझ्या मध्ये मध्ये बोलायचं नाही. शर्वरीला फार आनंद होत असतो की ही जानकीलाही बोलतीये, अवंतिकाला सुद्धा बोलतीये ना. सुमित्रा, तुझ्या सुनांना जरा मुठीत ठेव ना, फार बोलतात ग त्या, जरा लगाम घाल. म्हणते, हो 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 नक्कीच लगाम घालते. तर आता निघून गेलेली असते. आजी सुद्धा म्हणते, झालंय माझं. आजी सुद्धा चाललेली असते. शर्वरी नाश्ता करत असते, अवंतिका सुद्धा. तर शर्वरी आता लगेच म्हणते, मी जरा नाश्ता झाला की डॉक्टरांकडे जाणार आहे. शर्वरी बघायला लागते अवंतिकाकडे. अवंतिका जरा संशयाने बघत असते. अवंतिका म्हणते, काय बरं वाटत नाहीये का? मी येते तुमच्या बरोबर. अगं नको, मी जाऊन येते, काही गरज नाही कोणाला यायची. नाही नाही, मी येते की एकटे जाऊ नका. तरी नुसती जाते म्हणून सांगते आणि लगेच निघालेली असते. आता अवंतिका म्हटलेली असते की मी येते, पण तिला थांबू देत नाही किंवा येऊच देत नाही. आता लगेच ही निघून जाते. सुमित्राने आजीला रूम मध्ये आणलेलं असतं आणि जरा शांत बस ना. अवंतिका काही चुकीचं बोलली नाहीये, तिला उगाच बोलू नकोस, तुला आत्ताच सांगतेय मी. अशी का त्या सुनांच्या बाजू घेते आणि त्यांना पाठीशी घालते ना, मला ते कळलेलंच नाहीये सुमित्रा. अगं त्या सुना आहेत तुझ्या, त्यांची का बाजू घेत असते सारखी सारखी? ते मध्ये बोलायची घाण सवय ना, ती तू मान्य कर. की खूप चांगली आणि त्याहूनही अवंतिका चांगली आहे. सगळ्या लोकांना एकत्रित जुळवून ठेवण्याचं काम करते. नको मला काही कौतुक सांगूस. सुमित्रा म्हणते, तू इथे नसताना काय झालंय तुला माहितीये का? आता सगळा घडलेला प्रकार सुमित्रा आजीला अगदी डिटेलमध्ये सांगत असते. ती आली, तमाशा करायला लागली, स्वतःचा हात कापून घ्यायला लागली, सगळा काही प्रसंग आता आजीला सांगत असते. आणि आजी सुद्धा अगदी मन लावून ऐकत असते की शर्वरीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, शर्वरी इथे आली आणि जानकीच तिला मदत करते. ते बापरे, असं काय झालंय सुमित्रा? एवढं सगळं घडलंय? हो, एवढं सगळं घडलंय. शर्वरी म्हटलेली असते, माझा नवरा फक्त पळून गेला नाही, 1.5 कोटी रुपयांचा फॉल्ट केला आणि माझ्या पोराला हॉस्टेलवर टाकून निघून गेलाय, मला एकटीला सोडून. हे सगळं काही जेवढं घडलंय तेवढं आजीला सांगितलेलं असतं सुमित्रा. जानकीने ओवीला वाटं लावलेलं असतं. 10 दिवस मॅडम नाहीये, आता कसं व्हायचं? तेवढ्यात काय जानकीचा फोन वाजलेला असतो. ती काल लगेच जानकीला फोन लावते. शरुता एवढ्यात निघाल्या, डॉक्टरांकडे चालली असं सांगितलंय. बरं ठीक आहे. आता जानकीला कळालंय पुढे काय करायचंय. डॉक्टरांकडे जाताय बघते की शर्वरी छान तयार होऊन चाललेली असते अगदी घाईघाईने. जानकी म्हणते, एवढं तयार होऊन कुठे निघालात तुम्ही?
डॉक्टरकडे चालली आहे मी. कोणत्या डॉक्टरांकडे? चिड होतीये, डोकं ठणकतंय ना. म्हटलं डॉक्टरांकडे जाऊन काही शांत राहण्याची मेडिसिन आणते. की म्हणते मी येते की, तू नको येऊ वहिनी, कशाला त्रास करते, मी जातीये माझी. एकटे जाणार नाही, मी तुम्हाला एकटी जाऊ देत नसते. जानकी यायला लागलेली असते अगदी जबरदस्तीने. शर्वरी लगेच काहीतरी मेसेज करत असते की म्हणते कुणाबरोबर चॅटिंग चालली तुमची? त्याचे मेसेज येतात ना ग, तेच चेक करत होते. कुणाशी नव्हते बोलत मी, बँकेचे मेसेज आहे ना तेच चेक करत होते. तिला इतका राग येतो या जानकीचा, काय मध्ये मध्ये करते. एकटी चालले होते ते एकटीला जाऊ सुद्धा दिलं नाही. शर्वरी रागाने बघत असते जानकी. आता आजीला कळालेलं असतं, आजीला जब्बर असा धक्का बसलेला असतो की एवढं सगळं घडून गेलंय. करायला लागलेली असते. सुमित्रा म्हणते शांत बस, तू मोठीस ना, तू आधार दे की, रडतीयस काय ग? तिला पैसे द्यायचे. मग असं का म्हटली ती? ज्याला पैसे द्यायचे त्याला माझ्यासमोर आणा. आता आजी सुमित्राचे कान भरत असते जानकीच्या विरोधात. तुवर विश्वास नाहीये, जानकीवर अजिबात विश्वास ठेवू नको. ती साधी सुधी नाहीये. तुझ्या पोरीला जरा सुद्धा हे करत नाहीये. डायरेक्ट म्हणते की त्या लोकांना इथे बोलवा आणि त्यांच्या समोर पैसे द्यायचेत म्हणून. हे काय? जरा विश्वास दाखवायचा की आपली शरू का खोटं बोलेल? जानकी ना जास्त अति करते सुमित्रा. जबरदस्तीने जानकीने शरूला आता दवाखान्यात आणलेलं असतं. तिला यावंच लागतं. जानकी बरोबर आहे म्हटल्यावर दवाखान्यात तिला यावंच लागतं. तिला आता मेसेज वगैरे यायला सुरुवात होते. क्लिनिक मध्ये काय करते, लगेच मेसेज आलेलं असतो. पण नजर ठेवूनच असतो. क्लिनिकच्या बाहेर आहे, आत येतोय तुला भेटायला. बरी त्याला मेसेज करत असते की तू इथे कशाला आलास. जानकीचे लक्षच असं इथं काय चाललंय. आल्यापासून ती सारखी मोबाईलवरच असते. तू जा, जानकी आहे माझ्यासोबत. जानकीला जर डाऊट आला तर गडबड होणार. तुला भेटल्याशिवाय मी काय जात नसते. जे काय व्हायचंय ते होऊ दे. च्या बाजूला मी वाट बघतोय. आलेच म्हणून मेसेज केलेलं असतो. की म्हणते वंश 8वा नंबर आपला आहे, जरा थांबायला लागणार आहे ना बराच आपल्याला. जानकी म्हणते हो. बस मी वॉशरूमला जाऊन येते. जानकी म्हणते हो. काय चाललंय शर्वरीचं? जानकीचं बारीक लक्ष असतं. वॉशरूमला म्हणून ती गेलेली असते, त्यामुळे जानकी निवांत अशी बसते. जानकीच्या लक्षात येतं की घरून निघाल्यापासून सतत कुणाशी तरी चॅटिंग चालली, पण कुणाशी करताय हे तिला कळालेलं नसतं. तरी मेसेज करत होत्या, काय चाललं होतं काय माहिती. जानकीला आता शंका आलेली असते. विक्रांत भाऊजींना तर नसतील करत ना. तिला असं शंका येते की शर्वरी आणि विक्रांत दोघांनी मिळून हे सगळं प्लॅनिंग केलं की काय. की त्या दवाखान्यात विचार करत बसलेली असते आणि शर्वरी तिथून निघून गेलेली असते. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. आता ऐश्वर्या, सौमित्र, ऋषिकेश माघारी आलेले असतात. मोठ्या आवाजात शर्वरी म्हणते की विक्रांत भेटला का? इतक्या लांब तुम्ही गेला होता. गेले म्हणजे काहीतरी चौकशी केलीच असणार ना तुम्ही. आणखी बहिणीचा माझ्यावर विश्वास नाहीये. संशय घेतला होता ना तिने. अरे म्हणते कसं आहे ना, तुमच्यावर संशय घ्यावा असंच तुम्ही वागला आणि ते खरं आहे, अगदी खरं आहे. आमच्यासोबत खोटं बोलला, खोटं वागलात. काय बोलते ऐश्वर्या? हो, तुम्ही खोटंच बोलला. विक्रांत भाऊजी कार्तिकला हॉस्टेलमध्ये सोडून गेले हे तुम्ही खोटंच बोलल्या ना. विक्रांत भाऊजी नाही, तुम्ही कार्तिकला हॉस्टेलवर सोडून इथे आलात निघून. म्हणतात काय? आता शर्वरी ततमम करायला लागलेली असते. ही खोटं बोलतेय, विक्रांतने सोडवलंय, मी नाही सोडवलंय. आणखी सुद्धा समोर आलेली असते. कसं आहे ना वंश, हे आरडाओरडा आणि कांगावा करण्यापेक्षा तुम्ही खऱ्या आहात हे सिद्ध करा. आता मात्र शर्वरी पेचत पडलेली असते. खरं आणि सिद्ध कसं करायचं. आता मात्र सगळीकडून शर्वरी अडकलेली असते. बघू आता शर्वरीचं सत्य लवकरात लवकर बाहेर येणार का, आणि नेमकी शर्वरी काय करते, काय चाललंय तिचं, हे सगळ्यांना कळणार का. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.